मॉर्निंग डॉक्टर्स, कशा आहात? एन्जॉईंग. आपण जो अल्कोहोल फिनॉल इथरचा जो पोर्शन चालू केलेला आहे, केमिकल प्रॉपर्टीज मधली महत्त्वाची केमिकल प्रॉपर्टी. ॲक्च्युली आपण केमिकल प्रॉपर्टीला दोन पद्धतीने डिवाइड केलं होतं. अशा केमिकल प्रॉपर्टी अल्कोहोलच्या जिथं OH बॉन्ड ब्रेक होतो आणि काही अशा केमिकल प्रॉपर्टी होता जिथं आपला अल्किल ग्रुपचा आणि ऑक्सिजनचा R-O बॉन्ड जिथं ब्रेक होतो. बरोबर. या पर्टिक्युलर रिएक्शनची थोडीशी सुरुवात मागच्या सेशनमध्ये झाली होती, पण वेळेअभावी आपल्याला ते कंटिन्यू करता आलं नाही, जे की आज आपण कंटिन्यू करणार आहोत. तर ॲक्च्युली हेडिंग काय होती त्या रिएक्शनची? ॲक्शन ऑफ हॅलो ॲसिड ऑन अल्कोहोल. हॅलो ॲसिड्सची ॲक्शन अल्कोहोलवरती कशा प्रकारची रिॲक्शन होईल आणि कोणते कंपाऊंड बनतील. ॲक्च्युली हा कॉन्सेप्ट तुम्ही ऑलरेडी HDA मध्ये प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड्समध्ये पाहिलेला आहे. बरोबर. लुकास रिएजंट नावाचा कॉन्सेप्ट, तोच कॉन्सेप्ट आपल्याला इथं थोडक्यात रिवाइज करायचा आहे. तर ॲक्च्युली जर पाहिलं आपण तर सांगता येईल या रिॲक्शनमध्ये आपण जो पण कोणता अल्कोहोल घेतो, पहा अल्कोहोल हॅलो ॲसिड जो पण घेणार आहोत डॉक्टर आपण, हॅलो ॲसिड H-X. हां सांगा, हॅलोजनची इलेक्ट्रॉनिक जास्त म्हणून निगेटिव्ह चार्ज, याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज. तर आपला ऑक्सिजन कंपल्सरी या प्रोटॉनला लोन पेअर डोनेट करेल, कारण की OH ग्रुप जो असतो तो लिव्हिंग ग्रुप प्रॉपर नाहीये, बेटर लिव्हिंग ग्रुप नाहीये. त्याला बाहेर काढण्यासाठी आपल्याला एका टिपिकल गुड लिव्हिंग ग्रुपमध्ये त्याला कन्वर्ट करणं गरजेचं होतं. मग या केसमध्ये जर प्रॉपरली स्टडी केलं तर हा मॉलिक्यूल अशा पद्धतीनं बनेल डॉक्टर. आता हा जो ग्रुप आहे तो बेटर लिव्हिंग ग्रुप झालेला आहे. आता इथं दोन पॉसिबिलिटी. जर हा स्मॉलर अल्किल ग्रुप असेल, जर तो स्मॉलर अल्किल ग्रुप असेल तर कंपल्सरी इथे हा हॅलाइड जो आहे तो बॅक साइड अटॅक करेल. आणि असं फक्त प्रायमरी अल्कोहोल मध्येच होऊ शकतं. बॅक साइड अटॅक केल्यामुळे इथे टिपिकली हा जो बॉन्ड आहे हा इथून बाहेर पडेल आणि इथं हा अल्किल हॅलाइड प्लस वॉटर बनेल. हे जे मेकॅनिझम होतं डॉक्टर ते SN2 मेकॅनिझम होतं. बरोबर. पण जर आपण इथे थोडक्यात आपण स्टडी केलं की हा जो ग्रुप होता, हा जो ग्रुप आहे R-OH, इथं पण हायड्रोजन पॉझिटिव्ह चार्ज, हा बल्की ग्रुप आहे. बल्की मोठू की मोठू ग्रुप आहे, लिहितानाच मोठू काढतो म्हणजे क्लॅरिफाय होईल. रिप्रेझेंटेशनच करताना मोठू काढायचं आहे की नाही. जर हा बल्की ग्रुप असेल तर इथे हॅलाइड बॅकसाइड अटॅक करू शकतो का? पॉसिबलच नाही डॉक्टर. मग या केसमध्ये हा जो OH ग्रुप आहे तो बेटर लिव्हिंग ग्रुपच्या फॉर्ममध्ये बाहेर पडेल आणि ज्याच्यामुळे इथे काय बनेल? कार्बोकॅटायन बनेल. कार्बोकॅटायन. आता मला सांगा, कार्बोकॅटायन बनला म्हणजे डेफिनेटली तिथं मेकॅनिझम SN1 झालं आणि लास्टली त्याच्यावरती हॅलाइड अटॅक करतो आणि हा अल्किल हॅलाइड प्लस वॉटर बनतो. म्हणजे अल्कोहोलवरती जी पण काही ॲक्शन होणार आहे हॅलो ॲसिडची, आपण दोन मेकॅनिझम थ्रू एक्सप्लेन केलेली आहे. SN2 मेकॅनिझम पण आहे आणि SN1 मेकॅनिझम पण आहे. बरोबर. SN2 मेकॅनिझम जनरली प्रायमरी अल्कोहोल फॉलो करतील आणि SN1 मेकॅनिझम सेकंडरी अँड टर्शरी अल्कोहोल फॉलो करतील. एक मोस्ट प्रोफाउंड थीम आहे ती, है ना. परत काल पॉईंट सांगितलेला होता, कालचाच पॉईंट थोडक्यात रिवाइज करतो. आपल्याकडे जे हॅलो ॲसिड्स होते, हॅलो ॲसिड्स जे होते, या हॅलो ॲसिडमध्ये ऑर्डरमध्ये सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह HI असेल, नंतर HBr असेल आणि नंतर HCl असेल. बरोबर. हे HI कसा बनतो, HBr कसा बनतो आणि HCl ला रिॲक्टिव्ह कसं केलं जातं याचं सगळं कंटेंट मला वाटते काल दिलं होतं आपण प्रॉपरली. बरोबर. आता ह्याच्या रिॲक्शन्स पाहायच्यात. तर हा कॉन्सेप्ट कळाला की आपला जो अल्कोहोल आहे हा अल्कोहोल हॅलो ॲसिड सोबत दोन्ही मेकॅनिझम फॉलो करेल, SN1 पण SN2 पण. आता SN1 जिथं स्टार्ट झालं तिथं कंपल्सरी आपल्यासाठी कॉन्सेप्ट येईल, रिअरेंजमेंट होईल कार्बोकॅटायनची. तिथे रिंग एक्सपान्शनचा सुद्धा कॉन्सेप्ट येऊ शकतो.
बरोबर. तर आपल्याला आता जे बेटर एक्झाम्पल बुकलेटमध्ये भरमसाठ एक्झाम्पल आहेत, खजिनाच आहे त्या अल्कोहोल फिनॉल इथरच्या बुकलेटमध्ये या रिॲक्शनवरती. आणि मोस्ट ऑफ द टाइम्स याला विचारलेलं आहे, कारण की ही जी टेस्ट आहे ना लुकास रिएजंट सोबतची, ती जी टेस्ट आहे डॉक्टर, ती डॉक्टर आयडेंटिफाय करण्यासाठी, अल्कोहोलला आयडेंटिफाय करण्यासाठी आपण वापरतो. भरपूर वेळेस त्याच्यावरती प्रश्नसुद्धा आलेला आहे. तर ते कंटेंट कशा पद्धतीचं आहे ते आपण पाहू. त्याआधी हे इंट्रोडक्टरी पार्ट होता रिवाइज केल्याबद्दल. आता आपण त्याचे काही एक्झाम्पल्स पाहू. तब तक के लिए नोट डाउन. खूप सारी प्रॅक्टिस करायची आहे. सगळे NCERT मधले जेवढे पण पॉसिबल टेक्स्ट क्वेश्चन, इन टेक्स्ट क्वेश्चन सगळे मिळून बुकलेटमध्ये ॲड केले डॉक्टर. तेवढं जरी बुकलेट केलं, RCCचं बुकलेट तेवढं जरी केलं, मला वाटत नाही कोणता प्रश्न आपला मिस होईल. NCERT आपल्यासाठी सध्यासाठी देव आहे, त्याला कधीच विसरायचं नाही. बरोबर. हां, आपण जेव्हा पण डॉक्टर होसाल, पहा काय म्हणत आहे, जेव्हा तुम्ही डॉक्टर होसाल, डॉक्टर झाल्यानंतर तुमचं क्लिनिक असेल, ती असेल सोबत है ना. पण जेव्हा तुमचं क्लिनिक असेल, जेव्हा आता पाडव्याला म्हणा किंवा दसऱ्याला म्हणा किंवा दिवाळीनिमित्त म्हणा किंवा जे जे कोणी त्यांचे सगळ्याचे प्रत्येकाचे जे सण असतात त्या सणानुसार आपल्या आपल्या क्लिनिकमध्ये आपण पूजा केली जाते है ना. मग त्या पूजेच्या दिवशी हे NCERTचे पुस्तकंसुद्धा तिथंच ठेवायचे, कारण की या NCERTच्या पुस्तकाला तुम्ही दैवत मानल्यामुळे, या NCERTच्या पुस्तकाला तुम्ही दैवत मानल्यामुळे आपल्याला ती MBBSची GMCची सीट भेटली. आणि त्या सीट भेटल्यामुळंच सगळ्या आयुष्यामध्ये आपल्यामध्ये एवढा मोठा प्रपंच घडला आहे की नाही. त्याच्यामुळे त्याला कधीच विसरायचं नाही. बरोबर. फार महत्त्वाची ती गोष्ट आहे. तर या केसमध्ये आता या पर्टिक्युलर हॅलो ॲसिड्सची ॲक्शन आपण जेव्हा आपण अल्कोहोलवरती पाहू, कशा पद्धतीने रिॲक्शन होईल. हा कोणता कंपाऊंड आहे, हा इथॅनॉल आहे. प्रायमरी अल्कोहोल दिसत आहे ना, तुम्हाला सांगितलं प्रायमरी अल्कोहोल. तर थोडक्यात मेकॅनिझम सांगताना मेकॅनिझम थोडक्यात सांगून घेऊ. H+ हा निगेटिव्ह, हा ऑक्सिजनला लोन पेअर डोनेट करेल ना. मग मला सांगा, पहा चेक करा काय बनेल. CH3 CH2 OH2 +4 असा बनलेला असेल. ओके. मग आता मला सांगा, हा जो अल्किल ग्रुप आहे तो छोटा अल्किल ग्रुप आहे, प्रायमरी अल्किल ग्रुप आहे. जर तो अल्किल ग्रुप प्रायमरी असेल तर डेफिनेटली हा ब्रोमाइड इथे बॅक साईडने अटॅक करेल ना, SN2 मेकॅनिझम फॉलो करेल. आणि या SN2 मेकॅनिझममुळे इथे ब्रोमीन ॲड होईल, प्लस काय बाहेर पडेल, वॉटर. ब्रोमो इथेन बनेल डॉक्टर. काय बनेल, ब्रोमो इथेन. सिंपलच रिॲक्शन स्टडी करायच्या, पण कॉन्सेप्च्युअली पूर्ण. हा सांगा ना, प्रोपेन टू ऑल याला म्हणतात. प्रोपेन 1 2 3 प्रोपेन टू ऑल. ओके. सांगा चला. HI सोबत रिॲक्शन केली, ऑक्सिजनने याला लोन पेअर डोनेट केला. हां, बाहेर पडेल इथे हा कंपाऊंड बनेल आयोडीन प्लस वॉटर. 2 आयोडो प्रोपेन तयार होतो डॉक्टर. काय तयार होतो, 2 आयोडो प्रोपेन तयार होतो. गॉट इट. हा तर सगळ्यात महत्त्वाचा टर्शरी ब्युटील अल्कोहोल. टर्शरी ब्युटील अल्कोहोल आहे डॉक्टर HBr सोबत. आता याच्यासोबत जास्त रिॲक्टिव्हिटी तर लिहिलेलं आहे, टर्शरी अल्कोहोल्स आर मोर रिॲक्टिव्ह टुवर्ड्स द ॲक्शन ऑफ हॅलो ॲसिड. मग या केसमध्ये जर प्रॉपरली स्टडी केलं, इथे पॉझिटिव्ह चार्ज, इथे निगेटिव्ह चार्ज, हा लोन पेअर इथे डोनेट करेल. बरोबर. लोन पेअर डोनेट केल्यानंतर कॉम्पोनंट असा बनतो OH2 प्लस चार्ज. आता OH2 जर इथून बाहेर पडला डॉक्टर, तो बेटर लिव्हिंग वॉटरमध्ये कन्वर्ट होईल ना तो, तर डेफिनेटली इथं असा कंपाऊंड बनेल. कार्बोकॅटायन बनला. हा कार्बोकॅटायन सगळ्यात जास्त स्टेबल आहे. आता आपला जो ब्रोमाइड असेल तो अटॅक करेल, तर SN1 मेकॅनिझम थ्रू हा फ्रंट साईड सुद्धा अटॅक करू शकतो आणि बॅक साईड अटॅक सुद्धा करू शकतो. बरोबर. त्याच्यामुळे इथे आपण कशाही पद्धतीनं स्ट्रक्चर काढलं तरी चालेल. टर्शरी ब्युटील ब्रोमाइड बनतो, प्लस इथे वॉटर रिलीज होईल. ओके. दॅट इज द पर्टिक्युलर कॉन्सेप्ट. अजून जर रिॲक्शन पाहिलं, हा याचं नाव सेकंडरी ब्युटील अल्कोहोल. 1 2 3 4 ब्युटेन टू ऑल आहे डॉक्टर. ब्युटेन टू ऑल. आता ब्युटेन टू ऑल मध्ये हा OH बाहेर पडेल, ऑक्सिजन याला लोन पेअर डोनेट करेल ना. हां,
काय बनेल पहा, हा OH2 प्लस चार्ज, ऑक्सिजनवरती प्लस चार्ज का आला, ऑक्सिजननं हायड्रोजनला लोन पेअर डोनेट केला ना. मग आता इथून जर हा बाहेर पडला बरोबर, तर डेफिनेटली इथं अटॅक करेल, तर हा सेकंडरी आहे. इथे अटॅक जर केला त्याने, सांगा ना काय बनेल, हा कंपाऊंड कार्बोकॅटायन बनतो हा तिथे, आयोडीन प्लस वॉटर. तर इथं 2-आयोडोब्युटेन असं नाव येईल. कमी जागेमुळं मी डायरेक्टली प्रोडक्ट लिहिला, SN2 मेकॅनिझम नाही येते, SN1 असेल. ओके, हां. या ठिकाणी या कंपाऊंडचं नाव काय आहे, हा फार महत्त्वाचा, निओपेंटिल अल्कोहोल. निओपेंटिल अल्कोहोल, पेंटला अमाईल सुद्धा म्हणतात बरं डॉक्टर, कन्फ्यूज व्हायचं नाही. निओपेंटिल अल्कोहोल या केसमध्ये फार छान मेकॅनिझम पाहायला मिळतं. पहा, भरपूर काही पुस्तकामध्ये चेंजेस दिलेले आहेत. सांगा, ऑक्सिजननं लोन पेअर डोनेट केला हॅलो ॲसिडच्या प्रोटॉनला, आणि OH ग्रुप एका बेटर लिव्हिंग ग्रुपमध्ये कन्वर्ट झाला. तो जो बेटर लिव्हिंग ग्रुप होता तो अशा पद्धतीचा होता का डॉक्टर? यस सर, अशा पद्धतीचा होता. चला, या ठिकाणी आता OH ग्रुप स्वतःला बाहेर पाडण्याच्या तयारीत असेल. जर तो बाहेर पडला तर डेफिनेटली हा पॉझिटिव्ह चार्ज कार्बोकॅटायन बनला. पण हा जो कार्बोकॅटायन बनला डॉक्टर प्रायमरी, आता आपल्याकडे एक कंडिशन आहे, जो प्रायमरी कार्बोकॅटायन बनलाय त्याच्या ॲडजेसंट जर त्याच्यापेक्षा जास्त स्टेबल कार्बोकॅटायन बनण्याची ॲबिलिटी असेल, मे बी टर्शरी असेल किंवा क्वाटर्नरी कार्बन असेल. काय म्हणते पहा, या केसमध्ये हा प्रायमरी कार्बोकॅटायन, त्याच्या बाजूला हा क्वाटर्नरी कार्बन आहे किंवा टर्शरी कार्बन असेल, तर तो स्वतःला रिअरेंज करून अजूनच जास्त स्टेबल कार्बोकॅटायनमध्ये कन्वर्ट होतो. हा प्रायमरी कार्बोकॅटायन आहे, त्याच्या बाजूला जर क्वाटर्नरी किंवा टर्शरी कार्बन असेल तर ॲडजेसंट चिटकून लगत असेल, तर त्या केसमध्ये डेफिनेटली पॉझिटिव्ह चार्ज रिअरेंज होऊन स्वतःला अजूनच जास्त स्टेबल कार्बोकॅटायनमध्ये कन्वर्ट करेल. म्हणजे या ठिकाणी हा जो आहे हा मिथाईल ग्रुप इथं शिफ्ट जर झाला तर पॉझिटिव्ह चार्ज असा शिफ्ट होईल. ओके, मला वाटतं मायग्रेशन आपण हायड्रेशन ऑफ अल्किनमध्ये भरपूर रीतीने पाहिलेलं आहे. ओके, तर इथं मिथाईल शिफ्ट झाल्यामुळे कंपाऊंड असा दिसेल. पहा तुम्हाला इथं पॉझिटिव्ह चार्ज येईल है ना. हा 1-2 हा मिथाईल इथं अटॅच झाला, तर हा बनला आता टर्शरी कार्बोकॅटायन. ओके, आता या टर्शरी कार्बोकॅटायन वरती आपण अटॅक करू शकतो. कोणता ग्रुप आहे इकडे, BR आहे, तर हा BR ॲड होईल. तर निओपेंटिल अल्कोहोलला जेव्हा आपण HBr सोबत रिॲक्ट करू तर तिथं हा जो कंपाऊंड बनतो याचं नाव असेल 1 2 3 4 2 ब्रोमो 2 मिथाईल ब्युटेन असं नाव असेल. ओके, कळाला कॉन्सेप्ट. तर इथं रिअरेंजमेंट केली आपण, या ठिकाणी मिथाईल शिफ्ट केला, मिथाईल शिफ्ट. SN1 आहे ना, SN1 मुळे या सगळ्या गोष्टी पॉसिबल असतात. कळालं. अजून एक्झाम्पल घेऊ, टेन्शन घेऊ नका. हा कंपाऊंड जो आहे तो टर्शरी आहे अल्कोहोल, डेफिनेटली SN1. प्रोडक्ट डायरेक्टली आपण लिहू शकतो का, सांगा ना. डायरेक्टली लिहू शकता सर, इथे क्लोरीन प्लस वॉटर, कारण की इथे रिंग एक्सपान्शन होण्याचा चान्स नाही आहे, मायग्रेशन होण्याचा चान्स नाही आहे, रिअरेंजमेंट सुद्धा होत नाही, म्हणून डायरेक्टली प्रोडक्ट लिहिला. ओके, अजून भरपूर सारे एक्झाम्पल घेऊ, आरामशीर नोट डाऊन. आता अजून वेगवेगळ्या पद्धतीचे एक्झाम्पल, कारण की हा हॅलो ॲसिडचा जो कॉन्सेप्ट आहे 2 टॉपिकमध्ये येतो मित्र. डॉक्टर लोक 2 टॉपिकमध्ये येत असल्यामुळे याला तुम्ही जेवढ्या छान क्लॅरिफिकेशन वेमध्ये स्टडी करसाल तुमचा इम्पॅक्ट तेवढा व्यवस्थित जाईल. हो का. पहा मग अशा ठिकाणी जर आपण कॉम्पोनंट कव्हर केले, हा जो कंपाऊंड आहे दिसता ना, पहा बरं, OH ग्रुप ज्या कार्बनला आहे टर्शरी आहे का तो, बरोबर टर्शरी आहे ना, हा कार्बन टर्शरी आहे बरोबर. तर हा टर्शरी असेल तर इथं SN1च मेकॅनिझम होणार, SN1च होणार कंपल्सरी. कार्बोकॅटायन बनणार ना, हा लोन पेअर याला देणार,
हा ग्रुप इथून बाहेर पडणार, इथे पॉझिटिव्ह चार्ज येणार आणि त्याच ठिकाणी कोणाचा अटॅक होणार, ब्रोमिनचा. बरोबर, थोडक्यात दाखवलं तर या ठिकाणी असा प्रोडक्ट बनेल का पहा बरं, सांगा ना, सांगा ना, सांगा ना. बरोबर, टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड आणि वॉटर रिलीज होईल, मायनस वॉटर, SN1 मेकॅनिझम होतं. या ठिकाणी परत तोच कॉन्सेप्ट, SN1 मेकॅनिझमच होणार कारण की हा टर्शियरी आहे ग्रुप. मग हा जो OH ग्रुप जेव्हा इथून बाहेर पडेल हा कार्बन टर्शियरी आहे. आता भरपूर जणांना कन्फ्युजन, सर हा पण टर्शियरी कार्बन आहे, इट इज टर्शियरी, आणि हा जो कार्बन आहे इथे इथे रिंग मधला आहे तो पण टर्शियरी आहे. जर आपण प्रॉपरली स्टडी केलं तर याला अल्फा कार्बन हा, याला अल्फा कार्बन हा आणि याला अल्फा कार्बन हा, अल्फा हायड्रोजन हायपर कॉन्जुगेशन थ्रू कार्बोकॅटायनला स्टेबल करतात. जर पॉझिटिव्ह चार्ज इथे आला, या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज आला तर इथे 3, इथे 3 आणि इथे 1, टोटल हायड्रोजन 7. पण जर इथं पॉझिटिव्ह चार्ज आला, इथं 2, इथं 2 आणि इथं 1, 5. म्हणून अल्फा हायड्रोजन इथं जास्त असल्यामुळं आपल्यासाठी स्टेबल कार्बोकॅटायन हाच राहील, म्हणून तिथे मायग्रेशन होणार नाही. बरोबर, कन्फ्यूज व्हायचं नाही. तर भरपूर जण, अरे सर इथं पण टर्शियरी आहे आणि हा पण टर्शियरी आहे, पण आपल्यासाठी हा टर्शियरी महत्त्वाचा. कळाला कॉन्सेप्ट? तर या ठिकाणी आपण अशा पद्धतीनं क्लोरीन ॲड करतो आणि इथून वॉटर रिलीज करतो. कळाला कॉन्सेप्ट? अशा पद्धतीने रिॲक्शन केली पाहिजे. कार्बिनॉल, कार्बिनॉलची रिॲक्शन HBr सोबत म्हणत आहे. कार्बिनॉलचं स्ट्रक्चर सांगा ना, CH3OH, मिथिल अल्कोहोलला वूड स्पिरिट म्हणतो, त्यालाच आपण कार्बिनॉल म्हणतो. वूड स्पिरिट, लाकडाचं फ्रॅक्शनल डिस्टिलेशन केल्यानंतर, लाकडाला आपण जाळल्यानंतर, पायरोलिसिस केल्यानंतर, बरोबर, जर लाकडाला आपण जाळलं, पायरोलिसिस केलं तर लाकडाच्या सरफेसवरती जे लिक्विड वेपर्स तयार होतात त्याला आपण मिथिल अल्कोहोल म्हणतो, त्याला कार्बिनॉल म्हणतो, विषारी दारू म्हणतो त्याला. आणि जर धान्यापासून आपण पायरोलिसिस करून जे अल्कोहोल बनवतो, फर्मेंटेशन करून जे काय अल्कोहोल बनवतो त्याला आपण ग्रेन स्पिरिट म्हणतो, मिथिल कार्बिनॉल, इथिल अल्कोहोल म्हणतो. माल्ट, माल्ट, बियर, वाईन है ना, जिन, ओडका, रम, असे वेगवेगळे अल्कोहोलचे प्रोडक्ट जे आहेत आपण फर्मेंटेशन थ्रू जे बनवतो त्याच्यामध्ये जनरली इथिल अल्कोहोल असतो, ज्याला आपण ग्रेन स्पिरिट म्हणतो. आता तुमचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, डॉक्टर लोक कोणतं स्पिरिट वापरतात? आधीचे डॉक्टर म्हणजे काही दिवसापूर्वी, काही वर्षापूर्वी डॉक्टर लोक जे स्पिरिट वापरत होते ते कलरलेस होतं, दॅट इज ग्रेन स्पिरिट होतं, इथिल अल्कोहोल होता. पण नंतर काय झालं, त्या इथिल अल्कोहोलचा गैरवापर वाढत गेला. आता गैरवापर वाढत गेला याचा अर्थ असा नाही की डॉक्टर लोक कॅबिनमध्ये, तसं नाही. पेशंट बी मधात, डॉक्टर बी मधात, नर्स पण मधात है ना, तशी गोष्ट नव्हती. पण टॉक्झिसिटी वाढल्यामुळे अँटीसेप्टिक डिसइन्फेक्टंट ॲक्टिव्हिटीसुद्धा वाढली. म्हणून आजकाल तुम्ही डॉक्टरकडे जर गेले, डॉक्टर तुम्हाला जर इंजेक्शन देण्याआधी जे थंड करतात, स्पिरिट लावतात, ते ब्ल्यू कलरचे पहा, त्याला डिनॅच्युअर्ड केले, टॉक्झिसिटी वाढवली. म्हणजे इथिल अल्कोहोलमध्ये जर आपण टॉक्झिक कंपाऊंड ॲड करत गेलो तर त्याची टॉक्झिसिटी वाढते. बरोबर, तर मिथिल अल्कोहोल इज अ टॉक्झिक, त्याला कार्बिनॉल म्हणतो. आणि तो जर HBr सोबत रिॲक्ट झाला तर हा CH3Br + H2O बनतो डॉक्टर. गॉट इट? चला पुढचा कॉन्सेप्ट. हा जो अल्कोहोल दिसत आहे तुमच्या पुढे, सांगा ना, हा अल्कोहोल आहे सेकंडरी. जर यानं लोन पेअर डोनेट केला या हायड्रोजनला तर कंपल्सरी सांगा इथे काय बनेल, मी डायरेक्टली लिहू का, इथे पॉझिटिव्ह चार्ज बनेल ना, सेकंडरी कार्बोकॅटायन. मग आता आपण इथे कोणती शिफ्ट करू शकतो, हा मिथाइल शिफ्ट जो आहे तो जर इथे झाला आणि हा पॉझिटिव्ह चार्ज इथे आला तर काय बनेल डॉक्टर, सांगा ना. इथे पॉझिटिव्ह चार्ज येईल ना, बरोबर, हा सेकंडरी आहे. जर हा इथं शिफ्ट झाला, हा असा बॉन्ड, असा असा असा, आणि इथं येईल तुमचा पॉझिटिव्ह चार्ज. क्लिअर? आता तिथे आपला अटॅक होऊ शकतो HIचा, सांगा काय होईल, हा आयोडीन. ओके, तर इथे SN1 मेकॅनिझम थ्रू मिथाइल शिफ्ट केला आपण. काय शिफ्ट केला? मिथाइल शिफ्ट केला. ओके,
या ठिकाणी एच बी आर थ्रू ऑक्सिजन या हायड्रोजनला जर लोन पेअर डोनेट करेल तर कंपल्सरी इथे असा OH2 प्लस चार्ज बनेल. हा इथून जर बाहेर पडला तर डेफिनेटली इथं पहिल्यांदा कार्बोकॅटायन बनतो. हा कार्बोकॅटायन डॉक्टर लोक हो सेकंडरी असेल आणि इथं जो हायड्रोजन असतो तो हायड्रोजन इलेक्ट्रॉन घेऊन इथे हायड्राईड शिफ्ट करतो. त्या केसमध्ये हा कंपाऊंड असा दिसेल, पॉझिटिव्ह चार्ज. लास्टली तिथे अटॅक करेल आपला. कोण अटॅक करतो पहा ना, ब्रोमीन अटॅक करतो अशा पद्धतीनं. तर हे सुद्धा आपल्यासाठी SN1 मेकॅनिझम होतं. इथं आपण हायड्राईड शिफ्ट केलं. या ठिकाणी काय शिफ्ट केलं? हायड्राईड. सेकंडरी कार्बोकॅटायनला आपण टर्शरी कार्बोकॅटायनमध्ये कन्वर्ट केलं. गॉट इट? सिंपल कॉन्सेप्ट. हा पहा कंपाऊंड. या पण ठिकाणी तसाच कॉन्सेप्ट पाहायला मिळतो. या ऑक्सिजनने याला लोन पेअर डोनेट केला, बेटर लिव्हिंग ग्रुपमध्ये त्याला कन्वर्ट केलं. OH2 इटसेल्फ इट इज अ बेटर लिव्हिंग ग्रुप. हा OH2 याच्यावरती प्लस चार्ज होता डॉक्टर. हा जर इलेक्ट्रॉन घेऊन बाहेर पडला, वेगवेगळ्या पेन वापरत राहायच्या, इंटरेस्ट क्रिएट करत राहायचा, अभ्यासाला सुद्धा कळू द्यायचं नाही. अभ्यास व्हायले तरच अभ्यासामध्ये इंटरेस्ट येईल. बरोबर? सांगा आता इथं या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज आला तर आपल्या पुढे माहीत आहे इथं हायड्रोजन आहे. आता तुम्ही म्हणता सर इट इज सेकंडरी. हा पण सेकंडरी. हा सेकंडरी कार्बोकॅटायन आहे, हा पण सेकंडरी. मग शिफ्ट का करायचा? या सेकंडरी कार्बोकॅटायनला इथं 3 हायड्रोजन आणि इथं 2 हायड्रोजन आहेत, म्हणजे 5 अल्फा हायड्रोजनचं हायपर कॉन्जुगेशन आहे. पण जर का हा हायड्रोजन इलेक्ट्रॉन घेऊन इकडे हायड्राईड शिफ्ट झाला आणि हा पॉझिटिव्ह चार्ज इथं आला तर या पॉझिटिव्ह चार्जला बेन्झिनचा रेझोनन्स भेटेल ना. मग कार्बोकॅटायन रेझोनेटिंग स्ट्रक्चर थ्रू स्टेबल जर झाला तर डेफिनेटली त्याची स्टॅबिलिटी जास्त असेल. म्हणून इथं आपल्याला हायड्राईड शिफ्ट करणं गरजेचं आहे. हायड्राईड शिफ्ट केल्यानंतर स्ट्रक्चर अशा पद्धतीचं बनेल. इथे पॉझिटिव्ह चार्ज येईल आणि लास्टली त्याच्यावरती कोणाचा अटॅक होईल? आयोडीनचा अटॅक होईल. तर असा कंपाऊंड बनते. आता भरपूर जण ॲक्च्युली हायड्रेशनच्या वेळेस रिंगवरती सुद्धा पॉझिटिव्ह चार्ज आणत होते. बेन्झिन रिंगवरती पॉझिटिव्ह चार्ज आणता येत नाही. तुम्हालाही माहिती आहे बेन्झिन रिंगवरती फिनिल रिंगवरती पॉझिटिव्ह चार्ज आणणं म्हणजे सगळ्यात अनस्टेबल कॅरेक्टर असेल ते. बरोबर? ती अनस्टॅबिलिटीचं लक्षण असेल. त्याच्यामुळं कोणी इकडेही शिफ्ट करेल नाही. हा बेन्झायलिक पार्ट आहे. इट इज बेन्झायलिक कार्बोकॅटायन. हा बेन्झायलिक कार्बोकॅटायन. ओके, नोट डाऊन. अजून पाहू तसे बेस्ट एक्झाम्पल. तोपर्यंत हे नोट डाऊन करा. आता काही रिंग एक्सपान्शनशी रिलेटेड एक्झाम्पल. या ठिकाणी हा ऑक्सिजन या पर्टिक्युलर हायड्रोजनला इलेक्ट्रॉन देऊन टाकेल. इथून हा बाहेर पडेल म्हणजे कंटेंट डायरेक्टली लिहून टाकतो जागेअभावी. इथं हा पॉझिटिव्ह चार्ज येईल. रिंग एक्सपान्शनची कंडिशन परत एकदा सांगतो डॉक्टर. ज्या पर्टिक्युलर कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे त्याला ॲडजेसंट जर रिंगचा कार्बन असेल, त्याला ॲडजेसंट जर रिंगवाला जंक्शन असेल तर त्या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज मायग्रेट होतो. आता हा जो बॉन्ड आहे उभा, हा ब्ल्यू कलरचा जो बॉन्ड आहे हा बॉन्ड असा शिफ्ट होणार. हा जो बॉन्ड मी रेड पेननं एनलाइट करत आहे तो बॉन्ड शिफ्ट होणार आहे. तो बॉन्ड या साईडला ऑटोमॅटिकली शिफ्ट होईल आणि हा पॉझिटिव्ह चार्ज तिथे येईल. म्हणजे टोटल कार्बन जर मेजर केले 1 2 3 4 5 6 कार्बन, म्हणजे आपल्याकडे आता 6 कार्बनची रिंग झालेली आहे आणि त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. आता त्याच्यावरती आपण अटॅक करू शकतो ब्रोमीनचा. आणि इथं वॉटर रिलीज झालेला असेल. क्लिअर? सिंपल एक्झाम्पल. 10 एक्झाम्पल पाहू पण क्वालिटीचे पाहू. या ठिकाणी पण तसाच कॉन्सेप्ट आहे पहा डॉक्टर. हा ऑक्सिजन इकडे लोन पेअर डोनेट करेल. जर त्याने लोन पेअर डोनेट केला हा इथून बाहेर पडेल ना. इथे पॉझिटिव्ह चार्ज येईल. आता मला सांगा परत रिंगच्या ठिकाणी इथे बरोबर हा जो बॉन्ड आहे हा आपल्याला काय करायचा आहे? एक्सपांड करायचा आहे. म्हणजे हा बॉन्ड या ठिकाणी शिफ्ट होईल ना.
तर हा इथे शिफ्ट होईल. बाणं मारता आली पाहिजे. ज्याला बाणं मारता येतील त्याला परफेक्टली ऑर्गॅनिक केमिस्ट्री जमते. पहा सांगा किती कार्बन झाले? 1 2 3 4 5 आणि एका कार्बनला पॉझिटिव्ह चार्ज आहे. हे 5 कार्बन, इथं हा कंपाऊंड आणि त्याच्या बाजूला पॉझिटिव्ह चार्ज बनलेला रिंग एक्सपान्शन नंतर बनलेला कार्बोकॅटायन सेकंडरी होता. मग इथे आपण हायड्रोजन घेऊ शकतो इथे आणि त्याच्या ठिकाणी मिथाईल शिफ्ट करू शकतो. जर मिथाईल शिफ्ट केला तर त्या ठिकाणी बनणारा कार्बोकॅटायन टर्शरी असेल आणि त्याच्यावरती आयोडीनचा अटॅक होईल आणि हा टर्शरी आयोडाईड बनेल. ओके, समजलं? हां, चला इथे परत तसंच एक्झाम्पल सांगा. ऑक्सिजन लोन पेअर डोनेट करेल आणि इथून हा वॉटर बाहेर पडेल. भारी एक्झाम्पल आहे. हां, प्रॉपर लक्ष द्या. सांगा इथे पॉझिटिव्ह चार्ज नाही, इथे पॉझिटिव्ह चार्ज आहे. पॉझिटिव्ह चार्ज आहे. या पॉझिटिव्ह चार्जच्या शेजारी रिंगवाला कार्बन आहे, म्हणजे तिथं बॉन्ड शिफ्ट होणार आहे. हा परत रिंगवाला कार्बन या ठिकाणी जाईल तर हा इथे जाईल, शिफ्ट होईल. पहा कार्बन 1 2 3 4 5 6 कार्बनची रिंग काढून घ्या आधी. 6 कार्बन की रिंग निकाल दो. त्याच्यामध्ये एका कार्बनला परत एक मिथिल, दुसऱ्या एक कार्बनला यालाही मिथिल आणि यालाही मिथिल आणि त्या दोघांपैकी कोणत्या एकावरती पॉझिटिव्ह चार्ज. ओके, आता ते टर्शरी आहेत तर त्याच्यामुळे रिंग एक्सपांड करायची गरज नाही आहे. सॉरी, मायग्रेशन करण्याची, मिथाईल मायग्रेशन, हायड्राईड शिफ्ट इथं होणार नाही. डायरेक्टली तिथं क्लोरीन आपण ॲड करू शकतो. गॉट इट? दॅट इज द सिम्पल कॉन्सेप्ट. हा या ठिकाणी जर या ऑक्सिजनने या प्रोटॉनला लोन पेअर डोनेट केला, हा बाहेर पडला तर हा मिथाईल सायक्लोप्रोपिल डान्सिंग रेझोनन्स थ्रू स्टेबल असेल. त्याच्यामुळे इथं आपल्याला कोणत्याच प्रकारचं मायग्रेशन करण्याची गरज पडणार नाही. तसाला तसा कंपाऊंड बनेल. ओके, या ठिकाणी सांगा बरं, हे फार छान एक्झाम्पल आहे. जर आपण प्रॉपरली स्टडी केलं तर इथे लोन पेअर डोनेट करेल. हां सांगा, हा कार्बोकॅटायन बनेल, पॉझिटिव्ह चार्ज. सेकंडरी कार्बोकॅटायन आहे, हा सेकंडरी आहे. इथे हायड्रोजन 3 आणि 4, पण हा जर पॉझिटिव्ह चार्ज इथं आला तर इथं 2, इथं 2, इथं 2, 6, म्हणजे कंपल्सरी इथं मायग्रेशन करणं गरजेचं आहे. इथं हायड्रोजन इलेक्ट्रॉन घेऊन हायड्राईड शिफ्ट करतील आणि या ठिकाणी डॉक्टर लोक हो आपण सेकंडरी कार्बोकॅटायनला कशामध्ये कन्वर्ट करूत? टर्शरी कार्बोकॅटायनमध्ये. आणि लास्टली तिथे आपला आयोडीन ॲड होईल. क्लियर? That's all regarding the particular action of halo acid on alcohol with all possibilities. SN2 mechanism, SN1 mechanism. In SN1 rearrangement through methyl shift, hydride shift, even ring expansion also. बरोबर. आता ती लुकास रिएजंट याच रिएक्शन मध्ये HCl वापरला तर आपण लुकास रिएजंट बनतो, पण त्या लुकास रिएजंटला जनरली आपण अल्कोहोलला आयडेंटिफाय करण्यासाठी युटिलाइज करतो. तर मग लुकास रिएजंटच्या रिएक्शन कशा पद्धतीने आहेत, कशा पद्धतीने प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल, टर्शरी अल्कोहोलला आपण आयडेंटिफाय करतो युजिंग लुकास रिएजंट, त्याचा एक आयडेंटिफिकेशन नॉब व्यवस्थित स्टडी करू. आता सगळ्यात महत्त्वाचा कॉन्सेप्ट की या हॅलो ॲसिडमध्ये आपण HI ची रिॲक्शन केली, HBr ची रिॲक्शन केली, HCl ची रिॲक्टिव्हिटी थोडीशी कमी आहे, तुम्हालाही माहिती आहे हॅलो ॲसिडमध्ये. मग या हॅलो ॲसिडची HCl सोबतची रिॲक्टिव्हिटी वाढवण्यासाठी आपण त्याच्यासोबत अनहायड्रस ZnCl2 युटिलाइज करतो. असं म्हटलं जातं की बाबा कॉन्सन्ट्रेटेड HCl आणि अनहायड्रस ZnCl2 जो असतो त्याला कंबाईन केल्यानंतर जो रिएजंट बनतो त्याला लुकास रिएजंट नाव देतात. कोणता? लुकास रिएजंट. ह्या लुकास रिएजंटची प्रॉपर्टी काय आहे? ह्या लुकास रिएजंटचा वापर करून डॉक्टर लोक आपण वी कॅन आयडेंटिफाय द टाईप ऑफ अल्कोहोल. अल्कोहोलचा टाईप ओळखू शकतो की आपल्याला गिवन दिलेलं सॅम्पल अल्कोहोलचं प्रायमरी आहे की सेकंडरी आहे की टर्शरी आहे. आपल्या कामाचं प्रायमरीच आहे, सेकंडरी टर्शरी कामाचं नाही आहे, पण इंडस्ट्रियल पर्पजसाठी
लागणारा जो प्रायमरी असो किंवा सेकंडरी असो किंवा टर्शरी अल्कोहोल असो, ह्या अल्कोहोलला आयडेंटिफाय करण्यासाठी आपण व्हिक्टर मेयर टेस्ट पण पाहणार आहोत. पण ही लुकास रिएजंटची जी टेस्ट आहे ही NCERT मध्ये मेन्शन केल्यामुळं याच्यावरती भरपूर जास्त वेळेस प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. तर तो लुकास रिएजंट कोणता असतो? कॉन्सन्ट्रेटेड HCl आणि अनहायड्रस ZnCl2. जर HCl गॅस असेल, अनहायड्रस ZnCl2 असेल तर ती ग्रूज मेथड होती. तर आता रिॲक्शन तर आपण पाहिलेली आहे, HCl सोबत रिॲक्ट केल्यानंतर अल्कोहोल अल्किल क्लोराईडमध्ये कन्व्हर्ट होणार. पण कशा पद्धतीनं आपण अल्कोहोल आयडेंटिफाय करतो त्याचा कॉन्सेप्ट ऐकून घ्या. पहा, तुमच्या पुढे 3 वेगवेगळ्या टाईपचे अल्कोहोल्स ठेवलेले आहेत. वेगवेगळ्या टाईपचे म्हणजे कोणी म्हणाल सर यहाँ पे रम है, यहाँ पे विस्की है, यहाँ पे बियर है, चूज एनी वन ऑफ द फॉलोइंग. बाळा, बफे सिस्टीम नाही आहे, है की नाही? अल्कोहोल हे लॅबमधले आहेत, हे पिण्याजोगे नसतात. या अल्कोहोलला आयडेंटिफाय करायचं आहे. मी लिहिलेलं नाही आहे, इथं टॅग केलेलं नाही आहे कोणता प्रायमरी आहे, कोणता सेकंडरी आहे, कोणता टर्शरी, अजिबात नाही. त्याच्या रिॲक्टिव्हिटीवरती मग त्यांनी काय म्हटलं की लुकास रिएजंटची टेस्ट कशा पद्धतीने आयडेंटिफाय केली जाते पहा. तर सगळ्यात पहिले 3ला 3 बिकर, 3ला 3 बिकरमध्ये तिन्हीला तिन्ही वेगवेगळे अल्कोहोल आहेत. एका ह्याच्यात प्रायमरी अल्कोहोल आहे, एका ह्याच्यात सेकंडरी अल्कोहोल आहे, एका ह्याच्यात टर्शरी अल्कोहोल आहे. तर आपल्याला तो आयडेंटिफाय करायचा आहे की कोणता प्रायमरी आहे, कोणता सेकंडरी आहे, कोणता टर्शरी आहे. याच्यासाठी पहिली स्टेप पहा, स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3. पहिली स्टेप केली, या तिन्ही पण बिकरमध्ये आपण HCl ॲड केला. काय ॲड केला? HCl ॲड केला. पहा, HCl ॲड केला. ॲड केल्या केल्या ज्या बिकरमध्ये टर्बिडिटी दिसली, काय म्हणते पहा, ॲड केल्या केल्या ज्या बिकरमध्ये तुम्हाला टर्बिडिटी भेटली, टर्बिडिटी गढूळपणा, गढूळपणा, गढूळपणा है ना, गाढवपणा नाही, गढूळपणा, गढुळाचे पाणी, गढुळाचे पाणी, बरोबर ऐकले? तर त्यांनी काय म्हटले की या तिन्ही बिकरमध्ये आपण जर HCl ॲड केला, काय ॲड केला? HCl ॲड केल्या केल्या ज्या बिकरमध्ये तुम्हाला टर्बिडिटी भेटली, टर्बिडिटी, जिथे टर्बिडिटी भेटली HCl ॲड केल्या केल्या ते जे अल्कोहोल असेल त्याची रिॲक्टिव्हिटी जास्त असेल. HCl सोबत रिॲक्ट झाला, अल्किल क्लोराईड बनला ना. अल्किल क्लोराईड आणि अल्कोहोल आणि HCl या तिघांचं जे मिक्सचर असेल ते इमिसिबल असेल. अल्किल क्लोराईड, अल्कोहोल आणि HClचं मिक्सचर इमिसिबल असेल, त्याच्यामुळं तिथं गढूळपणा दिसतो आणि त्या गढूळपणालाच आपण इंग्लिशमध्ये टर्बिडिटी म्हणतो. आणि ही टर्बिडिटी HCl टाकल्या टाकल्या टर्शरी अल्कोहोलच्या मोस्ट हायली रिॲक्टिव्ह नेचरमुळे भेटते. म्हणून ज्या बिकरमध्ये तुम्हाला टर्बिडिटी भेटली, ज्या बिकरमध्ये तुम्हाला गढूळपणा भेटला, ते डेफिनेटली बिकर टर्शरी अल्कोहोलचा असेल. म्हणजे इथे HCl टाकल्या टाकल्या टर्बिडिटी भेटली, दॅट बिकर कंटेंट टर्शरी अल्कोहोल. आता राहिले 2 अल्कोहोल. या 2 अल्कोहोलमध्ये टर्बिडिटी भेटली नाही, बरोबर. आपण आता HCl ॲड केलं, स्टर केलं, तरी टर्बिडिटी भेटली नाही. मग आपण सेकंड स्टेप फॉलो केली, इथं प्लस करून ठेवतो हां. सेकंड स्टेप फॉलो केली, दोन्ही बिकरमध्ये आपण अनहायड्रस ZnCl2 ॲड केला. अनहायड्रस ZnCl2 ॲड केला. अनहायड्रस ZnCl2 ॲड केला. पावडर असते, पावडर असते, त्याला मस्तपैकी ढवळत राहायचं है ना. मग आता मस्तपैकी त्याला मिक्स केल्यानंतर अनहायड्रस ZnCl2 त्या बिकरमध्ये मिक्स केलं. HCl पण आहे, अनहायड्रस ZnCl2 पण आहे. मग आता टर्शरी अल्कोहोल तर आता संपला, आयडेंटिफाय झाला. आता 2 बिकरमध्ये एक तर प्रायमरी अल्कोहोल असेल किंवा सेकंडरी अल्कोहोल असेल. अनहायड्रस ZnCl2 ॲड केल्या केल्या ज्या बिकरमध्ये आपल्याला टर्बिडिटी भेटली, ज्या बिकरमध्ये आपल्याला काय भेटली? टर्बिडिटी भेटली. ज्या बिकरमध्ये टर्बिडिटी भेटली, डेफिनेटली त्या अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी ॲज कम्पेअर टू टर्शरी अल्कोहोल थोडीशी कमी होती, पण होती ना. म्हण ज्या पर्टिक्युलर बिकरमध्ये अनहायड्रस ZnCl2 ॲड केल्यानंतर टर्बिडिटी भेटली, कंपल्सरी तो अल्कोहोल आपल्यासाठी टर्शरी अल्कोहोल, सॉरी सेकंडरी अल्कोहोल असेल. सेकंडरी अल्कोहोल HCl आणि अनहायड्रस ZnCl2 च्या प्रेझेन्समध्ये टर्बिडिटी प्रोड्यूस करतो. ओके, आता राहिला प्रायमरी है ना. आता 2 आयडेंटिफाय झाले म्हणजे हा कंपल्सरी प्रायमरीच असेल, पण अल्कोहोल आहे की नाही ते आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे ना. म्हणून तिसऱ्या स्टेपमध्ये आपण जनरली काय करतो, डॉक्टर याला हीट करतो. क्या करेंगे? हवन करेंगे, हवन करेंगे, हीट करेंगे. हीट केल्यानंतर
प्रायमरी अल्कोहोलची लुकास रिएजंट सोबतची रिॲक्टिव्हिटी कमी आहे, म्हणून HCl अनहायड्रस ZnCl2 आणि हीट केल्यानंतर जर आपल्याला इथे टर्बिडिटी भेटत असेल तर डेफिनेटली तो जो अल्कोहोलचं बिकर असेल ते अल्कोहोलचं असेल आणि ते कोणता अल्कोहोल असेल, प्रायमरी अल्कोहोल असेल. मग अशा पद्धतीनं आपण प्रायमरी अल्कोहोल असो, सेकंडरी अल्कोहोल असो, टर्शरी अल्कोहोल असो आपण आयडेंटिफाय करतो. तुम्हाला भरपूर वेळेस प्रश्न येतो की विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड कॅन इमिडिएटली रिॲक्ट विथ कॉन्सन्ट्रेटेड HCl. आता HCl सोबत पहा तुम्ही कोणता अल्कोहोल रिॲक्ट होतो, फक्त टर्शरी. बरोबर, फक्त टर्शरी. HCl म्हटल्यानंतर तिथे टर्शरीच येणार. HCl आणि अनहायड्रस ZnCl2 म्हटल्यानंतर सेकंडरी अल्कोहोल येणार. HCl अनहायड्रस ZnCl2 आणि हीट ही कंडिशन असेल तर प्रायमरी अल्कोहोल. काय सांगते परत एकदा ऐका. टर्शरी अल्कोहोल रिॲक्ट ओनली विथ कॉन्सन्ट्रेटेड HCl. म्हणजे HCl असेल तर कंपल्सरी इमिडिएटली रिॲक्ट विथ HCl म्हटलं तर तो कोण असेल, टर्शरी अल्कोहोल. रिॲक्ट विथ HCl आणि अनहायड्रस ZnCl2 म्हटलं तर तो सेकंडरी अल्कोहोल. आणि HCl अनहायड्रस ZnCl आणि हीट म्हणले आफ्टर हिटिंग, टर्बिडिटी म्हणले आफ्टर हिटिंग. इथं हिटिंग लागत नाही, इथं पण हिटिंग लागत नाही. हिटिंग इथं फक्त लागते प्रायमरी अल्कोहोल. नुसता HCl लागतो टर्शरी. म्हणजे प्रश्न विचारण्याचे चान्सेस एक तर टर्शरी अल्कोहोलचे असतील किंवा प्रायमरी अल्कोहोलचे असतील. म्हणून ही जी टेस्ट आहे ही आपण अल्कोहोलला आयडेंटिफाय करण्यासाठी युटिलाइज करतो. दॅट इज लुकास रिएजंट. ओके, टू आयडेंटिफाय द टाइप ऑफ अल्कोहोल. नोट डाउन. तशीच एक अल्कोहोलची छोटी रिॲक्शन आहे. त्या रिॲक्शनमध्ये आपण अल्कोहोलला अमोनिया सोबत रिॲक्ट करतो. नेक्स्ट रिॲक्शन, व्हेनेवर यू आर गोइंग टू रिॲक्ट अल्कोहोल, गिवन अल्कोहोल विथ अमोनिया using alumina or thoria at about 633, it will produce different type of mixture of amine, either primary amine or secondary amine or tertiary amine. अशा वेगवेगळ्या पद्धतीचे अमाइन्स बनतात. म्हणजे अल्कोहोल पासून आपण अमाइन सुद्धा बनवू शकतो डॉक्टर. आणि जर ते का अमाइन बनले, बरोबर, तर आपण ही प्रिपरेशन ऑफ अमाइन मध्ये सुद्धा मेथड युटिलाइज करू शकतो. पहा, चेक करा. इट इज अल्कोहोल. स्टेप वाइज पाहू. अल्कोहोल, अल्कोहोलला हायड्रोजन NH2, पहा Al2O3 किंवा थोरिया ॲट अबाउट 633 केल्विन टेम्परेचर है ना. तर तिथे काय बनेल, हा OH बाहेर पडेल ना, हा बाहेर पडेल आणि तो RNH2 RNH2 प्रायमरी अमाइन बनेल ना. इट इज RNH2 हा प्रायमरी अमाइन आहे डॉक्टर. ओके, सांगा. नेक्स्ट दुसरी स्टेप, जर फर्दर अल्कोहोल घेतला आपण, परत दुसरा अल्कोहोल घेतला है ना, तोच अल्कोहोल आहे प्लस हायड्रोजन NHR, प्रायमरी अमाइन आहे ना, सेकंड मॉलिक्यूल हो. RNH2 ला असं लिहिलं, त्याला परत ॲल्युमिना आणि थोरिया किंवा ॲल्युमिनाच्या प्रेझेन्समध्ये हीट करा, परत वॉटर रिलीज होईल. काय बनेल पहा, R2NH प्लस वॉटर, बरोबर. तो हा जो होता हा सेकंडरी अमाइन होता, सेकंडरी अमाइन होता. गॉट इट. नेक्स्ट आपण जर युटिलाइज करताना हा ROH प्लस, सांगा कशा पद्धतीने अमाइन बनवायचा. हा बनवताना फर्दर आता आपण हायड्रोजन नायट्रोजन -R घेतला, सेकंडरी अमाइन घेतला. या सेकंडरी अमाइनची रिॲक्शन आपण OH आणि H सोबत केल्यानंतर सांगा काय बनेल, R3N प्लस H2O. हा बनला आपला टर्शरी अमाइन. काय बनला, टर्शरी अमाइन बनला, बरोबर. आणि याला आपण फर्दर रिॲक्ट करू शकतो, बरोबर. याला फर्दर रिॲक्ट करून आपण त्याला कशामध्ये, क्वाटर्नरी अमोनियम हॅलाइड हायड्रॉक्साईडमध्ये कन्वर्ट करतो, बरोबर. तो नाही आहे पार्ट आपल्याला, पण एक जनरल रिप्रेझेंटेशन म्हणून आपण ही रिॲक्शन पाहत आहोत. पहा, चेक करा. CH3
OH मिथॅनॉल. मिथॅनॉलची रिॲक्शन जर आपण अमोनिया सोबत केली युजिंग ॲल्युमिना Al2O3 633 केल्विन. ओके, सांगा काय बनेल. हां, हा वॉटर इथून रिलीज होईल आणि काय बनेल CH3NH2 प्लस वॉटर. हा बनला मिथिल अमाइन, मिथेन अमाइन म्हणतो याला आपण. ओके, नेक्स्ट जर फर्दर रिॲक्शन झाली CH3OH प्लस हायड्रोजन डॅश NH डॅश CH3 सेम रिॲक्शन, वॉटर रिलीज होईल. हां, CH3 टेकन ट्वाइस NH प्लस वॉटर, याला आपण डाय मिथाइल अमाइन म्हणतो. काय म्हणतो? डाय मिथाइल अमाइन. नेक्स्ट आपण जर CH3OH ची फर्दर रिॲक्शन केली, हायड्रोजन N आणि इथं CH3 किती घेतला? ट्वाइस घेतला ना, तोच वरचाच अमाइन घेतला. त्याला सेम कंडिशन आहे ॲल्युमिना आणि 633 केल्विन. परत इथं वॉटर रिलीज होईल, CH3 थ्राइस नायट्रोजन दॅट इज ट्राय मिथाइल अमाइन बनतो. ओके, that is the particular action of ammonia on alcohol to produce the mixture of either primary or secondary or tertiary amine. छोटी होती रिएक्शन. ओके, नोट डाउन. नेक्स्ट जी अल्कोहोलची महत्त्वाची केमिकल प्रॉपर्टी आहे ज्याला आपण नाव देतो डिहायड्रेशन. सध्याचं वातावरण सुद्धा डिहायड्रेशनच आहे. डिहायड्रेशन, डिहायड्रेशन, लॉस ऑफ वॉटर. बरोबर, लॉस ऑफ वॉटर म्हणजे अल्कोहोलमधून वॉटर बाहेर काढायचं. काय जबरदस्त किमो आहे हो वॉटर. लोक अल्कोहोलमध्ये वॉटर ॲड करतात लोक अल्कोहोलमध्ये वॉटर ॲड करतात, नीट अस्पायरंट अल्कोहोलमधून वॉटर बाहेर काढतात. जगाच्या वेगळं काहीतरी करसाल तरच काहीतरी भेटेल ना, है ना. लोक अल्कोहोलमध्ये वॉटर ॲड करतात, आपण अल्कोहोलमधूनच वॉटर बाहेर काढायचं आहे की नाही. कॉन्सन्ट्रेटेड अल्कोहोल बनवायचा नाही, नाही आहे तसा कॉन्सेप्ट नाही. जेव्हा पण आपण अल्कोहोलमधून वॉटर बाहेर काढूत वेगवेगळे प्रोडक्ट बनलेले आहेत. असं कसं हो सर, वेगवेगळे प्रोडक्ट. त्या पर्टिक्युलर डिहायड्रेशनचे कॉन्सेप्ट वेगळे होते. कशा पद्धतीने पहा, काय म्हणत आहे प्रॉपरली ऐका. त्यांनी काय म्हटलं, डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल म्हणजे डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल दोन पद्धतीचं असते म्हणे. म्हणजे लॉस ऑफ वॉटर दोन पद्धतीचं. अपने को तो क्या पानी निकालना है, डायलॉग है की नाही. हां, तशा पद्धतीचं. बरोबर, पहा बरं, चेक करा. डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल दोन पद्धतीने जर आपण एक्सप्लेन केलं. एक होता इंट्रामॉलिक्युलर, इंट्रामॉलिक्युलर डिहायड्रेशन म्हणजे त्याच अल्कोहोल एकाच मॉलिक्यूलमधून जर वॉटर रिलीज होत असेल, एकाच मॉलिक्यूलमधून जर वॉटर रिलीज होत असेल तर त्याला आपण इंट्रामॉलिक्युलर म्हणतो. जसं की इथे होईल, पहा चेक करा, हा कार्बन, हा कार्बन, इथे OH आहे, इथे हायड्रोजन आहे, अल्कोहोलचं स्ट्रक्चर आहे. आणि जर मला सांगा या एकाच अल्कोहोल मॉलिक्यूलमधून हा वॉटर रिलीज झाला तर बनणारा जो कंपाऊंड असेल कार्बन कार्बन डबल बॉन्ड म्हणजे अल्कीन. म्हणजे आपल्या पुढे एक कॉन्सेप्ट आला की अल्कोहोलमध्ये जर आपण इंट्रामॉलिक्युलर डिहायड्रेशन फॉलो केलं, इंट्रामॉलिक्युलर डिहायड्रेशन जर फॉलो केलं, कोणतं हो, इंट्रामॉलिक्युलर, इंट्रा विदिन सेम मॉलिक्यूल, इंट्रा मॉलिक्यूल विदिन सेम मॉलिक्यूल, इंट्राकास्ट मॅरेज, इंट्राकास्ट मॅरेज विदिन सेम मॉलिक्यूल है ना. बरोबर. दुसरं असतं म्हणजे इंट्रामॉलिक्युलर डिहायड्रेशन झाल्यानंतर अल्कोहोलचं अल्कीन हा प्रोडक्ट बनतो. दुसरं आहे इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन. इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन म्हणजे दोन मॉलिक्यूल घेतले अल्कोहोलचे आणि त्या दोन मॉलिक्यूलमधून आपण जर वॉटर रिलीज करणार आहोत. कशा पद्धतीने चेक करा. हा एक अल्कोहोल, ओके, आणि हा दुसरा एक अल्कोहोल,
दोन अल्कोहोल घेतले आणि दोन वेगळे, इंटरकास्ट मॅरेज है ना. GMCला लागल्यानंतर सगळ्या गोष्टीला हो, इंटरकास्ट पण हो, है की नाही, बरोबर. फक्त MBBSला लागायची तयारी पाहिजे. हां, आता मला सांगा, इंटर मॉलिक्युलर डिहायड्रेशनमध्ये दोन अल्कोहोलमधून जर वॉटर रिलीज केला तर बनणारा जो कंपाऊंड असेल, हो हे तो कोणता बनला, इथर. म्हणजे डिहायड्रेशन या कॉन्सेप्ट थ्रू डॉक्टर लोक आपण दोन टाईपचे कंपाऊंड बनवू शकतो, अल्कीन आणि इथर. जर अल्कोहोलचं इंट्रामॉलिक्युलर डिहायड्रेशन झालं तर अल्कीन बनेल, जर अल्कोहोलचं इंट्रामॉलिक्युलर डिहायड्रेशन झालं तर अल्कीन बनेल, आणि जर अल्कोहोलचं इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन झालं, जर अल्कोहोलचं दोन अल्कोहोलमधून वॉटर रिलीज केला तर काय बनेल, इथर बनेल. गॉट इट कॉन्सेप्ट. पहा, आता डिहायड्रेशन करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला डिहायड्रेटिंग एजंट माहीत पाहिजेत ना, है ना. आता पूर्ण प्रोसिजरच व्यवस्थित एक्सप्लेन करायची म्हटलं डिहायड्रेटिंग एजंट माहीत पाहिजेत. काय काय आहे तो आपल्याकडे डिहायड्रेटिंग एजंट. सगळ्यात चांगला तुमचा आवडता, माझा आवडता H2SO4 सल्फ्युरिक ॲसिड है ना. नंतर नंबर 2 H3PO4 पण वापरतो, HCl वापरत नाहीत डिहायड्रेशनसाठी, कधीच वापरत नाहीत, त्याची तेवढी इफेक्टिव्हनेस नाही आहे. ओके. नंबर 3 KHSO4 पण वापरतो म्हणे, है ना. नंबर 4 काय वापरतो, P2O5 पण वापरतो म्हणे. ओके. नंबर 5 जो असेल, पाचवा अल्युमिना Al2O3 है ना. आणि नंबर 6 POCl3 प्लस पिरिडीन के साथ एल्युमिना, है की नाही. हे वेगळे का लिहिले खाली, या दोघांपासून विदाऊट रिअरेंजमेंट आपल्याला डिहायड्रेशनचा प्रोडक्ट बनवायचा आहे. म्हणजे कंपल्सरी इथं कार्बोकॅटायन बनणार आहे, हा कॉन्सेप्ट क्लिअर झाला. म्हणजे पहा, डिहायड्रेटिंग एजंट जे आहेत ते H2SO4 आहे, H3PO4 आहे, KHSO4 आहे, P2O5 आहे, ॲल्युमिना पण आहे आणि POCl3 प्लस पिरिडीन पण आहे. पण या ॲल्युमिना आणि POCl3 पिरिडीन मध्ये रिअरेंजमेंट कॉन्सेप्ट फॉलो होत नाही. काय फॉलो होत नाही, रिअरेंजमेंट कॉन्सेप्ट फॉलो होत नाही. वरती सगळीकडे रिअरेंजमेंट होऊ शकतं, बरोबर. डिहायड्रेटिंग एजंटचा कॉन्सेप्ट, बरोबर. डिहायड्रेशन हा जो कॉन्सेप्ट होता हा मोस्ट ऑफ द टाइम E1 असतो, मोस्टली, बरोबर. ओनली प्रायमरी अल्कोहोल कॅन गिव्ज E2 मेकॅनिझम, त्याच्यातही कंडिशन आहे, है ना. मोस्टली E1 मेकॅनिझम आहे डिहायड्रेशनचं, पण त्यातल्या त्यात प्रायमरी अल्कोहोल E2 मेकॅनिझम देतात. आता E2 मेकॅनिझम देतात, E1 मेकॅनिझम देतात, तो मेकॅनिझमचा पार्ट झाला. हे थोडक्यात इंट्रोडक्टरी पार्ट होतं डिहायड्रेशनचा. ओके, नोट डाऊन. मग आता या डिहायड्रेशनचा वेळेअभावी मेकॅनिझम आणि त्याचे एक्झाम्पल आपल्याला नेक्स्ट क्लासमध्ये पाहायचे. पण त्याच्या आधी एक छोटासा टेबल, अशा प्रकारचे टेबल करत राहायचे डॉक्टर. पहा, तुम्हाला जेवढं जास्त, याच्या आधी पण डिहायड्रेशनचा कॉन्सेप्ट कसा इलॅबरेट केला, असं ट्री डायग्राम, फ्लो चार्ट, टेबल्स तुमच्या प्रत्येक विषयात तयार करा तुम्ही. बायोलॉजीमध्ये, बरोबर, बायोलॉजीमध्ये आपण हार्मोन्स, विटॅमिन, एन्झाईम्स, आपल्या केमिस्ट्रीमध्ये पण असे भरपूर ठिकाणी टेबल्स येतात. हे सगळे टेबल्स बनवत राहायचे, आहे की नाही. आता या ठिकाणी अल्कोहोलचं डिहायड्रेशन होणार, मग आपण डिहायड्रेशन यूज करताना H2SO4 आणि ॲल्युमिना वापरणार. प्रायमरी अल्कोहोल, तुम्हाला जर डिहायड्रेशनची रिॲक्टिव्हिटी माहीत असेल तर टर्शरी अल्कोहोलचं रिॲक्टिव्ह नेचर जास्त आहे सेकंडरीपेक्षा, सेकंडरी अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे प्रायमरीपेक्षा, बरोबर. आपल्याला माहिती आहे डिहायड्रेशन दोन्ही टाईपचं मेकॅनिझम आहे. आता प्रायमरी अल्कोहोलसाठी जर आपल्याला विचारलं की H2SO4 कसा वापरायचा, तर आपल्या पुढे कंडिशन होती 95% H2SO4 असला पाहिजे आणि 443 केल्विन टेम्परेचर असलं पाहिजे. काय म्हणत आहे, 95 म्हणजे हायली कॉन्सन्ट्रेटेड, कारण की प्रायमरी अल्कोहोलचं डिहायड्रेशनची रेट कमी आहे. म्हणून प्रायमरी अल्कोहोलला H2SO4 सोबत जेव्हा डिहायड्रेट करसाल तेव्हा 95% H2SO4 असला पाहिजे, टेम्परेचर 443 केल्विन. सेकंडरी अल्कोहोल असेल तर हे कॉन्सन्ट्रेशन कमी होतं, 60% वरती येते H2SO4. का, सेकंडरी अल्कोहोलचं डिहायड्रेशनचा रेट वाढतो ना, आणि टेम्परेचर सुद्धा कमी येईल, 373 केल्विन टेम्परेचर येईल.
टर्शरी अल्कोहोलची रिएक्टिविटी सगळ्यात जास्त है। टर्शरी अल्कोहल आर मोर रिएक्टिव टुवर्ड्स डिहाइड्रेशन, है ना, इसको बहुत अच्छे से आता है, अपने को तो क्या पानी निकालना है, अशी गोष्ट आहे। तर टर्शरी अल्कोहोल्स आर मोर रिएक्टिव टुवर्ड्स डिहायड्रेशन, त्याच्यामुळं इथं कॉन्सन्ट्रेशन 20% असेल आणि 3 पर्टिक्युलरली 63 टेम्परेचर येईल याच्यावरती। ओके, आता काही पुस्तकामध्ये 353 पण दिलेलं आहे, पण कॉन्सन्ट्रेशन कमी आहे 20%। आता तोच अल्कोहोल ॲल्युमिना सोबत रिॲक्ट होताना प्रायमरी अल्कोहोल ॲल्युमिना सोबत 623 केल्विन वरती रिॲक्ट होईल, सेकंडरी अल्कोहोल ॲल्युमिना सोबत 523 केल्विन वरती रिॲक्ट होईल, टर्शरी अल्कोहोल ॲल्युमिना सोबत 423 वरती रिॲक्ट होईल। म्हणजे टेम्परेचर कमी लागत आहे म्हणजे त्याचा रेट ऑफ डिहायड्रेशन कसा असेल, जास्त असेल। टेम्परेचर जास्त आहे म्हणजे त्याचा रेट ऑफ डिहायड्रेशन स्लो आहे, बरोबर। हा टेबल व्यवस्थित लिहून घ्या। नेक्स्ट याच्यामध्ये डिहायड्रेशनचं मेकॅनिझम आणि त्याचे बेस्ट एक्झाम्पल देण्याचा प्रयत्न करू। ओके, तब तक के लिए बाय बाय।